पाठ सरळ. भरपूर श्वास घ्यायचा, श्वासाला कंजूसी करू नका आणि तो काही कमी होत नाही. जेवढा आपण जास्त श्वास घेऊ तेवढ्या आपला योगिक क्रिया वाढतो आणि आपलं जे वायूची गती असते ऑक्सिजन लेवल ती शरीरात जास्त वाढते. त्यामुळे रक्तदाब चांगला असतो. रोगाला निमंत्रण मिळत नाही, रोगावर उपाय होते. असे अनेक फायदे आपल्याला ध्यानातून मिळते. चला श्वास घेऊया. श्वास घेतला की रोखायचं आणि ओमचं दीर्घ उच्चारण करायचं. ओम मध्ये 19 प्रकारच्या शक्ती असतात, त्या सर्व प्राप्त होते. हळूहळू तुम्हाला हा विकास करावा लागेल, शिकावा लागेल. चला मग श्वास घेऊया. मी करेन त्या पाठोपाठ तुम्हाला करायचं आहे. ओम हे वैदिक मंत्र नाही आहे, सनातन सत्य आहे. आपण वर्गात जेव्हा शिकतो पहिल्या वर्गात तेव्हा पहिलं अक्षर अ असतं. अ आ इ ऐ ओ औ अम आ म्हणजे सारांश ओम. तर ओमचं उच्चारण करत आपण शांत वाच असते. ओम हा प्राणवाचक आहे, प्राणाचा स्वाभाविक ध्वनी आहे. तर आपण हा जर उच्चारण करत तर आपण शांत झालो तर विशेष रूपाने खूप काही लाभ मिळतो. दिसत नाही पण आपल्या शरीरामध्ये ती शक्ती प्राप्त होते आणि मग त्यापासून आपल्याला आनंद मिळत असतो, मोक्ष प्राप्ती मिळते. सर्व कार्याची सफलता तुमची ओमचं दीर्घ उच्चारण. बघा दोन्ही हाताची ध्यान मुद्रा. या ठिकाणी ध्यान विकसित करायचं आणि ओमचं दीर्घ उच्चारण करत करत आपण श्वासाची गती शून्य आणायची. ज्याला सूर्यनाडी असतं, चंद्रनाडी असतं, ह्या दोन्ही नाड्यामध्ये समतत्व असतं. ते समतत्व प्राप्त करण्याची योग्य गुरुकिल्ली आहे, त्यालाच म्हणतात योगा. चला श्वास घेऊया. बघा श्वास घ्या, सुरू करा. चला एकत्र करूया आपण. श्वास घ्या. दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा. पाठ सरळ ठेवा. दोन्ही डोळ्यामध्ये आज्ञाचक्र, त्यावर ध्यान विकसित करा. विवेक बुद्धी तीव्र करा. चला श्वास घ्या, सुरू करूया. बघा चित्ताला विश्रांती मिळते, डोकं शांत होत आहे, आपल्या शरीरामध्ये ईश्वरी सामर्थ्य प्राप्त होते. परत श्वास घ्या. मावर विशेष भर द्यायचा आहे. मा म्हणजे माया. माया काटाची असते आपल्याला. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि तुर्या. स्थूल दिसतं, सूक्ष्म दिसत नाही, कारण दिसतच नाही, पण तुर्या तर फार व्याप्त असते, ज्यामुळे जग पूर्ण शक्तीत व्यापलं असते. अशा शक्तीला प्राप्त करायचं आहे. ओमचं उच्चारण करत करत आपलं चित्त विश्रांती करायचं आहे. परत श्वास घ्या. कमीत कमी 7 वेळा उच्चारण करायचा. परत श्वास घ्या. बघा आजूबाजूचं वातावरण शांत होत आहे की नाही, एवढी मध्ये शक्ती असते. परत श्वास घ्या, सुरू करा. भरपूर श्वास घ्या. शेवटचा श्वास ओंकार उच्चार करूया आपण.
भरपूर श्वास घ्या. ध्यान मुद्रा, पाठ सरळ, डोळे बंद, आज्ञाचक्र. उजवी नाडी असतात, डावी नाडी चंद्राची असते. तर ह्या दोन्ही नाड्यावरून आपण त्याचा वैद्यकीय आपण उपचार करत असतो. ॲलोपॅथिक तसं नसतं. ॲलोपॅथिक सरळ सरळ डोस देत असते. त्याच्या मागे पुढे काय घडणार हे सांगत नाही. त्याचा हार्टचं ऑपरेशन केलं, चिरून टाकला, हार्टचं ऑपरेशन केलं. पण आयुर्वेद तसं नसते. आयुर्वेदिक त्याची जड काढली असते. जड म्हणजे कारण असतं. कारण म्हणजे असते वायू. आपली जी वायू असते, वायू सर्व ठिकाणी जे पोहोचवली आणि जर घाण वायू बाहेर जर निघाली तर शरीर शुद्ध असते. आपण जेवण करतो, जेवण करताना जे काही कच्चा रस बनतो, हा कच्चा रस शरीराला त्रास देत असतो. त्यामुळे हा कच्चा रस आपण कसा शरीरात पचवायचा यासाठी योगा असते. त्यामुळे आपण जेव्हा योगा करतो तेव्हा पोट खाली असलं तर आपली अग्नी आपोआप वाढते आणि पाचनशक्ती वाढते. जेव्हा पचनशक्ती वाढल्यानंतर अन्न जर पूर्ण पचलं तर विकार होत नाही, म्हणजे रोग होणार नाही. म्हणून रोगासाठी आपल्याला काय करावं लागते, पचन इंद्रिय जे आपलं असतं ते खूप चांगलं पाहिजे. त्यासाठी आपण योगा जर केला, कसरत जर केली तर आपली अग्नी तेज बनते आणि त्या तेज अग्नीमध्ये अन्न पचून जात असते. कच्चा रस तयार होत नाही, त्यामुळे बिमारी तयार होत नसते. चला आता आपण योगिक क्रिया करू. योगिक क्रिया करताना दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा, पाठ सरळ ठेवा. जी जीभ असते ती जाडूला लावायची आहे, सहस्त्रार चक्रावर, आणि ओमचं उच्चारण करत करत मान खालीवर करायची असते. आपल्यामध्ये ओम हा परमाणु असतो. कोणत्याही योगिक क्रिया असताना ओमचं उच्चारण करत करत ह्या क्रिया करायची असते. मानसिक, वाचिक या शाब्दिक, ह्या तिन्ही प्रकारे आपण ओमच्या क्रिया केल्या तर त्याचा लय आपल्याला विशेष मिळते. चला मग ही क्रिया आहे कोणती, टंकविद्या. टंकविद्या हा जी असते की तुम्ही शाळेत शिकत आहे, जे काही तुम्ही वाचलं ते परत लक्षात राहावं आणि ते कायमचं लक्षात राहावं. जसं मोबाईल आपण घेतो, काही काळ चालतो आपल्यापुरता, परत त्याला परत घ्यावं लागते. तर हे जे बाहेरचं सुख आहे हे बंद करण्याकरता आपण हे आंतरिक टंकविद्या करत असतो. तसं मोबाईल आपण घेतो, कॅल्क्युलेटर घेतलं, काही लोकांना सवय असते हिशोबच करत नाही कॅल्क्युलेटर शिवाय, म्हणजे मानसिक विकास बंद झाला. मोबाईल पासून एवढं दुष्परिणाम वाढले, भले आपल्याला वाटतं आपण यांत्रिक युगात चालला आहोत, पण मानसिक संतुलनमध्ये आपण खूप बिघडलेलो आहोत. जेव्हापासून आपल्याला हे यंत्र मिळाले, ह्या यंत्रामध्ये आपली जी कार्यक्षमता होती ही फार कमी झाली आहे. समजा आपण काही व्यवसाय करत आहोत, प्रत्येक जण आपला बेरीज मारताय, कॅल्क्युलेटर घेतलं तरच तो मारतो बेरीज. एरवी त्याला जर म्हणला तोटी बेरीज म्हणलं का तो डाऊन. कारण काय, आपण जी कार्यप्रणाली शरीराची होती ती कमी केली आहे. सरळ सरळ आपण काय करतो, सर्दी आली की त्याला 3 दिवस वाट पाहायला पाहिजे. आपण सरळ सरळ त्या डिटॉक्सिसच्या गोळ्या घेतो, ते कप असतो तिथे स्थिर करतो आणि परत त्या कपाचा कॅन्सरकडे प्रवास सुरू होतो. तर आपण काय करायचं आहे, सर्दी होऊ द्यायची, जो विकार तो निघू द्यायचे, तुळशीचा काढा करायचा, 3 वेळा घ्यायचा, तिसऱ्या दिवशी ती आपोआपच कमी होते, स्मरणशक्तीचा विकास होते आणि 132 प्रकारच्या रोगावर ते काम करते. तुम्ही ऐकलं सर, तुळस ही प्रभावशाली असते. सोबत आपल्या प्राणायाम करायचं सोबत आपल्या, त्याबरोबर हे कडुलिंबाचे ते पण प्राण आपण रोज सकाळी जर खाल्ले तर निरोगता वाढत असते. पैसे खर्च करायची गरज नाही, तर ज्ञान पाहिजे आणि करण्याची शक्ती पाहिजे. पण आज माणसाला असं झालं की सर्व जागेवरच पाहिजे, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आल्या आहेत. हिशोब मारतो म्हटलं तर कॅल्क्युलेटर पाहिजे, पण आपण कधी असं दोन्ही पद्धतीने चालू बा असं आपण शक्य करत नाही. शेवटी मग आपला हिशोब चुकतो. तर कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा असतो, त्यासाठी आपल्याला परिश्रम करणं फार गरजेचं असतं. चला टंकविद्या करूया. स्मरणशक्तीचा अद्भुत विकास. दोन्ही प्रकारचे मेंदू असतो, त्याला घर्षण शक्तीद्वारे जे त्यामध्ये रोटॅटिंग हार्मोन असतो. वाचलं असेल सायन्समध्ये, तुम्ही पडलं तर तुम्हाला बरंच माहीत पडते की जे मेंदू असतात यामध्ये काही हार्मोन असतात. ते जर आपले हार्मोन कमी झाले तर आपल्याकडे नकारात्मक विचार होते आणि हार्मोन जर व्यवस्थित झाले तर सकारात्मक विचार असते. हे दोन्ही विचार आपल्या मेंदूमध्ये चालत असते आणि ते गायीच्या खुरीसारखे असतात. त्याची एक व्हीन सरळ सरळ पाठीच्या कणत असते, त्यामुळे विचाराचं देवाणघेवाण हे सतत चालत असते. मग याला आपल्याला स्थिर करण्याकरता, विवेक करण्याकरता टंकविद्या फार मदत असते. ती असते जिभेद्वारे. जीभ आपली सरळ सरळ चालते. आपण जेवण करतो ती काही करते का, आपण म्हणून ती करते. तर तिला स्थिर करण्याकरता आपण टंकविद्या करत असतो. आपण दवाखान्यात जरी गेलं, डॉक्टर पहिले काय करतात, जीभ बाहेर काढायला लागतात. व्हॉट रिझन आहे, बरोबर. ॲलोपॅथिक सुद्धा आयुर्वेदवरच ती आढळलेली आहे. डोळे वर करतात, गळा पकडतात, म्हणजे सिस्टम जे असते पूर्ण ती पहिले तोंडावाटे असते. म्हणून आपण जर ही टंकविद्या जर केली तर आरोग्याची प्रसन्नता वाढते. टंकविद्येत का असते, थायरॉइड सारखे रोग असते ते नष्ट होत असते.
आपण खालीवर मान केल्यामुळे ओमचं उच्चारण करता करता दोन्ही मेंदूला रक्तप्रवाह सारखा मिळतो. त्यामुळे त्याचं समतत्व चांगलं चालतं, विचाराची देवाणघेवाण व्यवस्थित चालते, बुद्धी सूक्ष्म होते. स्थूलातून आपण सूक्ष्माकडे वळतो, सूक्ष्मातून कारण, कार्यामधून तुर्य. तुर्य म्हणजे ईश्वरी शक्ती असते. जे काय असेल ते स्वीकार असते. जो कुछ हो रहा अच्छा, जो होने वाला है अच्छा, हो गया सो अच्छा. म्हणजे दुःखाला त्या ठिकाणी वाचा नसतात. चला मग टंकविद्या करूया, दोनदा करूया. टंकविद्येमध्ये ध्यान आपलं असतं. ही मुद्रा कायमची लक्षात ठेवा. जर तुम्हाला घाबरटपणा वाटला असेल, कोणी जर शिवा दिला असेल, उच्चार एकच आहे, ही मुद्रा करायची, आपोआप शक्ती वाढते. तुमच्या शरीरामध्ये दुसऱ्याची वाईट भावना प्रवेश करू देऊ नका. जग हे गुणात दिसतं, त्यामुळे आपल्याला त्या गुणामध्ये कधी शिक्षणाचे प्रॉब्लेम आहे, मन स्थिर राहत नाही, वेगवेगळे विचार येतात, मानसिक चिंता, या सर्व डिप्रेशनसाठी चांगला उपचार आहे टंकविद्या. दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा, पाठ सरळ, श्वास घेतली, जीभ टाळून लावायची आणि ओमचं उच्चारण करत करत मान खाली वर करायची. सफल, प्रभावशाली, चमत्कारिक लाभ देणारा प्रयोग आहे टंकविद्या. ही योगिक क्रिया आहे. ही योगिक क्रिया दोनदा करायची असते. 24 तास तुम्हाला ऊर्जा मिळते. चला सुरू करूया. पाठ सरळ, दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा. डोळे बंद करून टाका. डोळे बंद करणं ठेवायचं चांगलं. श्वास आतमध्ये घ्या, जीभ टावडावर लावा आणि योगिक क्रिया सुरू करूया. योगिक क्रियेमध्ये एकदा श्वास घेतला की परत श्वास घ्यायची नाही, बंद करायचं आणि श्वास संपतपर्यंत योगिक क्रिया करायची. बघा माझ्याकडे दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा, पाठ सरळ, भरपूर श्वास, जीभ टावला. श्वास संपला की थांबायचं. याचे रिझल्ट खूप मोठे आहे. आपण सांगत म्हटलं की योगा आपला संपणार नाही. या ठिकाणी मेंदू असतो, आपण लहानपणी जन्म होतो त्यावेळेस भाग कच्चा असतो, उसकी बदल लागेल आपण त्या ठिकाणी वस्तू कापड ठेवतो. अशा प्रकारे संवेदनशील भाग आहे हा, त्याला आपला सक्रिय करण्याकरताच टंकविद्या असते. त्यामुळे मग आपल्या स्मरणशक्तीचा विकास होतो. कोणती गोष्ट आपण एकदा जर वाचली तर परत वाचण्याची गरज नसते. अशी योग्य प्रदान टंकविद्या. चला आपण करूया. पाठ सरळ करा, दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा, भरपूर श्वास घ्या, पाठ सरळ ठेवा, जीभ टावला वर करून लावा. चला योगिक क्रिया करा. पहिले मान खाली, शिकून घ्या, फक्त घरी करायचं आहे. दुसरा प्राणायाम आहे क्रिया, योगिक क्रिया, भ्रामरी प्राणायाम. दोन्ही बोटं कानात टाका, पाठ सरळ, दोन्ही हातात श्वास घ्या, भ्रमण क्रिया करूया भोंग्यासारखं. तोंड बंद ठेवायचं आणि भ्रमण करायचं. त्या ठिकाणी ओमच असतो. चला श्वास घ्या, दीर्घकालीन ओम क्रिया करू शकतो आपण 7 ते 8 वेळा. यामुळे काय होतं, मेंदूला व्हायब्रेशन मिळते वेव्हचे, त्यामुळे मेंदू सक्रिय. दीर्घ उच्चारण करायचं भ्रमण करत करत. परत एकदा श्वास घ्या, भरपूर श्वास घ्या. चला सुरू करा. ठीक आहे. आता करायचं दुसरी क्रिया आहे योगिक क्रिया, अनुलोम विलोम. अनुलोम विलोम म्हणजे कसं, डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचं, उजव्या नाकपुडीत सोडायचं, उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचं, डाव्या नाडीत. याचं प्रमाण आहे 1 4 2 1. आपण श्वास घेत असताना पहिले सुरुवातीला काय करायचं आहे, उजवी नाकपुडी बंद करा अशा प्रकारे. ठीक आहे. डाव्या हाताची ध्यानमुद्रा, डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या 1, डावी नाकपुडी अनामिकाने बंद करा. अनामिका म्हणजे करंगडी काढतो बोट. अंगठा उचलून घ्या, उजवीकडून श्वास सोडा. परत उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या, अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा, अनामिका उचलून घ्या. 4.
परत 1 डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या, 2 उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा, 3 उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या, 4 डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा. संकेत देईन त्याप्रमाणे करा. 1 2 3 4. 1 2 3 4. अशा प्रकारे तुम्हाला क्रिया करायची आहे. आता शेवटचा आहे म्हणजे या योग्य क्रियेमध्ये हास्यप्रयोग आहे. हास्यप्रयोग करत असताना आपल्याला ॲक्युप्रेशर क्रिया करत करत ओमचं उच्चारण करत करत आकाशाकडे बघत बघत हास्यप्रयोग करायचा आहे. जो हसत असतो तो प्रसन्न असतो. आपल्यामध्ये मनाला प्रसन्न करणं फार महत्त्वाचं असतं. हे आपल्या योगामध्ये आहे आणि योगामध्ये अशी काही प्रभावशाली क्रिया आहे की तुमच्या शरीरावर परिणाम पडत असतो. चला आपण हास्यप्रयोग करूया, नंतर मग योगासन करूया. हास्यप्रयोग करताना दोन्ही हाताची, जसे आपण भजन करतो ना, भजनाचा उद्देश काय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ॲक्युप्रेशर क्रिया आहे. विठ्ठल, वि म्हणलं विवेक, ठ म्हणजे हृदय, ल लय. त्यामध्ये एवढं आपण मंत्रात जातो घंटी वाजवतो, त्यामध्ये काय घंटी वाजल्यानंतर त्या ठिकाणी ओमचं व्हायब्रेशन सुरू होतं. ते डोक्याला सर्वसर प्रेक्षक करतं अँटिना, आणि मग आपल्या डोक्याची जी विचाराची गती असते ती बदलत असते. असे आपले काही रिझन आहे आपल्या भारतीय संस्कृती सरावं लागेल. आणि जगामध्ये एकच अशी संस्कृती आहे भारतीय की ती जगाला मार्गदर्शन करण्यात, विश्वगुरू करण्यात समर्थ आहे. आणि अशा आपण देशामध्ये असून सुद्धा आता आपली अशी जी कंडिशन होत असेल, 21 वर्षाचा मुलगा आत्महत्या घेत असेल, किती दुर्दैव आहे आपल्याला. समजून घ्यायचा विषय आणि यासाठीच कार्यक्रम असतो योगाचा, की 21 वर्षाचा मुलगा जेव्हा आत्महत्या करतो तर किती बिकट परिस्थिती आली आहे आपल्या भारताची. आणि आपण म्हणतो भारत विश्वगुरू होणार, असंच विश्वगुरू होईल का? आमच्या पिढ्या चांगल्या निघाल्या, पण तुम्हाला एवढं अति संघर्ष करावा लागेल. आणि तुम्ही जर हा मार्ग स्वीकारला तर तुम्ही सहजतेने जाल, नाही तुमचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण यामध्ये इतके भोगवादी साधन आले आहे की तुम्हाला विचारही करता येत नाही. म्हणून आपली बुद्धी सूक्ष्म करा. विवेक, जसं सुई असतं ना, सुई जर बोचर असेल तर काम होणार नाही, सुई जर बारकी असेल. सूक्ष्म योगाचं महत्त्व आहे. योगा म्हणजे काय? शरीर आणि आत्मशक्ती याचा समन्वय करून विवेक तीव्र करणे, यामागचा उद्देश आहे योगा. आणि आपला विवेक जर सूक्ष्म असेल तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाल तर यशस्वी व्हाल. आणि जर विवेक तुमचा स्थूल असेल, जाड असेल, तर तुम्हाला पार करण्यामध्ये कठीण जाईल. आणि विवेक जर आपल्याला सूक्ष्म करायचा असेल तर तुमच्या प्राणशक्तीत ईश्वरीय सामर्थ्य तुमच्यात असेल तर तुम्ही ईश्वरीय सामर्थ्य सर्वात शेवटचं सामर्थ्य असतं. आणि ते जर सामर्थ्य तुम्हाला जर प्राप्त झालं तर तुमच्यामध्ये सर्व गोष्टी संपन्न होते, पुढचं आयुष्य यशस्वी जाल. म्हणून तुम्हाला 1 तास तरी काढून रोज योगा करावा लागेल. आणि विनंती एकच आहे की रोज 5 वाजता उठायचं, 5 ते 6 आपण योगा घरी करायचा आहे. याला काही पैसे लागत नाही. इतरांनाही घेऊन बसा, घरच्यांनाही घेऊन बसा, आयुर्वेदकडे वळा. दवाखाना आपला राहिला नाही, कारण 7 ते 8 लाख रुपये खर्च करून जेव्हा शिकतो माणूस तो पैसे काढायचा. हास्य प्रयोग करूया आपण. पाठ सरळ करा. ॲक्युप्रेशर क्रिया, त्यामध्ये ओमचं उच्चारण करत करत आपण हास्य प्रयोग आकाशाकडे बघत बघत करायचा आहे. जेवढं आपण आकाशाकडे जातो तेवढं आपलं स्थूलातून सूक्ष्माकडे जात असतो. आणि सूक्ष्माकडे जेवढं आपण गेलो तेवढं सामर्थ्य मिळत असते, तेवढं व्याप्त असतं. आकाशामध्ये सर्व काय व्याप्त आहे, तर आकाश तत्व आपल्याला प्राप्त करायचं आहे. ते आहे डोक्यामध्ये. हे आकाश तत्व सूक्ष्म रूपानं, शुद्ध रूपानं आपल्यामध्ये जर असलं तर आपल्या विचारसरणी चांगली असते. चला आपण मग आता हास्य प्रयोग करूया. ओम आनंद ओम, शक्ति ओम, भक्ति ओम, युक्ति ओम, मुक्ति ओम. ओम 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 ओम. आनंद वर्त करा, वर्त बघा. ओम 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 ओम. आनंद ओम ओम. शांती ओम, भक्ति ओम, युक्ति ओम, मुक्ति ओम 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 ओम. बघायचं. त्यामुळे आकाशातील जे तत्व असतं, आनंद तत्व जास्तीत जास्त आपल्याला मिळते. स्थूल तत्व आपल्याला प्राप्त जास्त असते, पण स्थूल सूक्ष्म जात असतं. तेव्हा अशा प्रकारचे प्रयोग आपण जर केले तर आपल्यामध्ये ऊर्जा प्राप्त होते. चला एकदा हास्य प्रयोग जोरात करूया, ठीक आहे? चला. ओम आनंद ओम, भक्ति ओम, शक्ति ओम, युक्ति ओम, मुक्ति ओम. ओम 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 ओम. आनंद ओम ओम. शक्ति ओम, भक्ति ओम 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 ओम.
ओम 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 जेव्हा ओम तो तेव्हा पोट आपला खाली होतो. ब्रह्मा गाठवा प्रेशर असते, त्यामुळे ईश्वर शक्ती प्राप्त होते. हा झाला योगिक क्रियेचा भाग. आता आपण आसन समजून घेऊ. आसनाचा भाग असतो शरीरापुरता. आसन हे खाली पेटनंच करायचं असते. आसन खूप असते, पण महत्त्वाची तुम्हाला मी काही 7-8 आसन सांगणार आहे. ते 7-8 आसनमध्ये पहिलं आसन आहे शस्त्रकासन. शस्त्रकासन म्हणजे शंका असते आपल्या, ह्या शंका दूर करण्यासाठी शस्त्रकासन पहिलं करायचं. त्यासाठी वज्रासन बसायचं आहे. वज्रासन म्हणजे पाय मागे, दोन्ही पाय चूल करायची अशा प्रकारे. आणि हे आसन वज्र म्हणजे काय, प्रभावशाली असतं. आणि योगाचं पहिलं आसन सुरू करत असताना शस्त्रकासन करायचं आहे. शस्त्रकासन म्हणजे काय करायचं आहे, शरीर खिचायचं आहे, भूमिबंधन करायचं आहे. जे काही विचार असते निगेटिव्ह असते ते निगेटिव्ह आपल्या अर्थिंगला म्हणजे जमिनीला द्यायचे आहे. आणि आकाशतत्व जास्त आहे. म्हणून आपल्यामध्ये नमस्कार करायची पद्धत काय आहे, जेव्हा कोण्या व्यक्तीला आपण नमस्कार जेव्हा करतो दुसरा व्यक्ती हात ठेवतो डोक्यावर. डोक्यावर म्हणजे काय, अँटिना, आपला अँटिना ग्रहण करायचा. आणि बाहेर निघायची शक्ती कोणती आहे, डोक्यातून बाहेर. तर वरतून आकाशावर जास्त घ्यायचे आणि जे काही आपले खराब विचार असेल ते जमिनीला द्यायचे. भूमाता सर्व ॲक्सेप्ट करते, त्याच्यामध्ये दोष नसतो. आणि आपले काय करायचं आहे, जे विचार असेल ते सरळ जमिनीमध्ये शरीर खिचायचं आहे. आणि जे विवेकाचं चक्र असतं आद्यचक्र हे परिपूर्ण जमिनीला लागायला पाहिजे. याला म्हणतात शस्त्रकासन. शस्त्रकासन पहिले करायचं आहे. चला दोन्ही हात जोडूया, सावळ खिचायचं आहे. दोन्ही हात जोडून ठेवा आणि आज्ञाचक्र जमिनीला पूर्ण स्पर्श होऊ द्या. आणि श्वासाकडे लक्ष द्या. श्वासाला फार महत्त्व आहे आपल्यामध्ये. कुत्रा श्वास किती करतो एका मिनिटाला, 25 ते 26, त्यामुळे त्याचं आयुष्य कमी असतो. कासव एका मिनिटाला 4 ते 5 श्वास करतो. मनुष्य योनी ही 12 ते 13 श्वास करते. तर श्वास आपले कमी व्हायला पाहिजे या उद्देशानं आपण नेहमी श्वसनक्रिया करत असताना, योगा करताना श्वासाकडे विशेष लक्ष द्यायचं असतं. चला शस्त्रकासन करूया. दोन्ही हात समोर वळायचे आहे, आज्ञाचक्र जमिनीला लावायचं आहे आणि श्वसनक्रिया शांत करत करत शस्त्रकासन करायचं आहे. हे झालं शस्त्रकासन, पाय सरळ करून. ठीक आहे. दुसरं आहे आपल्याला अग्नी प्राप्त करण्याकरता मंडूकासन. मंडूक म्हणजे मेंढकी, पहिले योनीमधली मेंढकी आहे ना, तर त्या योनीमध्ये आपण मंडूकासन म्हणजे कसं मणकासारखं होतं. हे दोन्ही हाताची मूठ आपल्या नाभीचक्राला लावायचे, पोटाला आतमध्ये दाबायचं आणि ते मंडप आसनामध्ये फक्त डोळे वर करत करत दृष्टी करायची. बघा माझ्याकडे मी मंडूकासन करून दाखवतो त्याप्रमाणे. दोन्ही हाताची मूठ बांधली. ही जी मूठ आहे घट्ट मूठ आपल्या मणिपूर जिथून आपली तयार झाली, कुठून तयार झालं आपण, आईपासून तयार कुठं, बोंबली. तर तीच मणिपूर चक्र आहे. त्याच्यामध्ये अग्नी असतं, ती अग्नी प्रभावित करण्याकरताच मंडूकासन असतं. प्रत्येक आसनमध्ये शास्त्रीय विधान आहे, लक्षात ठेवा. आणि एवढं आयुर्वेद महान आहे की या ठिकाणी तडजोड नाही आहे. तर मंडूकासन फार महत्त्वाचं असतं. अशा प्रकारे आतमध्ये पोटाला खिचायचं आणि डोकं असंच वागवायचं, डोळेवर बघायचं यावेळेस. ठीक आहे. समोर बघायचं. बघा पोटामध्ये हात सुरू झाले आहे. अनुभव आला असेल पोटामध्ये झाली हालचाल सुरू, म्हणजे तुमचं सक्रिय झालं मणिपूर चक्र. अशा प्रकारे आपण 2 ते 3 मिनटं चक्र करू शकतो. यामध्ये श्वास रोखून ठेवला तर फारच चांगला आहे, पण कठीण जातं. त्यापेक्षा आपण श्वास चालू द्या, म्हणजे प्रेशर क्रिया कमी जास्त होते. यामध्ये काय होतं, ह्या मंडूकासनमध्ये जी काही शरीरातले वायू असतो तो बाहेर निघत असतो. आपल्या शरीरातला जो अपमान वायू असतो घातक, ज्याला आपण गॅसेस म्हणतो, तो जर बाहेर निघाला तर योगिक क्रिया करायची. चला हात समोर करा, समोर करा.